भारत के सभी राज्यों की खबर SNS न्यूज चैनल पर, खबर जो आपको रखे सबसे आगे। नमस्कार, SNN न्यूज चैनल से शिवसेना उद्धव साहब ठाकरे के कार्यकर्ता और नेता जो आम जनता में रहता है, महाराष्ट्र के भंडारे में नागपुर नाके के बगल में कामगार जो पेटी वाटप होता है उसको लेके काफी 2-3 दिनों से भीड़ बहुत है, जिसमें पुलिस प्रशासन भी काफी सहयोग कर रहे हैं लोगों के लिए। और SNN न्यूज चैनल से जुड़े हैं ललित बोंदरे जी। ललित जी, क्या जनता जानना चाह रहा, क्या खुलासा आप करना चाह रहे हैं? इमारत कामगारांचे जे कामगार लोक आहेत, गरीब लोक राहतात, ते कामगार लोकांवर जाऊन कामगारावर काम करणारे लाभार्थी राहतात, ते 18-19 मध्ये कामगारांची नोंदणी करण्यात आलेली होती कामगार ऑफिसमध्ये। त्या कामगाराच्या माध्यमातून त्यांना पुस्तक मिळाली। 18-19 मध्ये लॉकडाऊन लागल्यामुळे सामान्य गरीब लोक घराबाहेर निघण्याचा आदेश नव्हता, सरकारने आदेश काढलेला होता का सामान्य लोकांनी बाहेर निघू नये। ते लोक बाहेर न निघता ते पुस्तक रद्द झाले। शासनाला कामगार इमारत बांधकामाला आम्ही वारंवार त्याला निवेदन देऊनही ती नोंदणी रद्द न केल्यामुळे काल आम्ही शिवसेनेच्या माध्यमातून कामगाराच्या इमारत कामगारामध्ये आम्ही तिथं पोहोचलो। तिथं धुर्वे सर होतात। धुर्वेजींना सांगितलं का ही नोंदणी तात्काळ तुम्ही रद्द करण्यात यावी आणि त्या गरीब लोकांना कामगारांना न्याय देण्यात यावा। आणि त्या माध्यमातून सामान्य गरीब लोकांकडून ते दलाल लोक, काही एजंट लोक आहेत, ते 3-5 हजार रुपये घेऊन त्यांना कार्ड पुस्तक ओके करून देतो म्हणतात आणि त्यांच्याकडून सामान्य गरीबाकडून 5-6 हजार रुपये घेऊन जातात। ते धोकाबाजी करून डुप्लिकेट त्यांना ते देऊन त्यांची दिशाभूल करत आहेत। अशा एजंट लोकांवर आणि अधिकाऱ्यावर जे मिलीभगत असेल त्या अधिकाऱ्यावर कारवाई व्हायला पाहिजे शासनाच्या मार्फत। आप जो इल्जाम लगा रहे हैं कि 3 से 4 हजार 5 हजार लेकर के और डुप्लीकेट पुस्तक देता है, तो इससे कुछ पुरावा है? जो लोगों ने त्या कामगार माणसांनी किंवा महिला वर्गाने त्यांना ज्या एजंटला दिलेली आहे, ते महिला वर्ग आमच्याकडे येऊन सांगतात का आम्ही तिथं गेलो होतो, पैसे मागितलं। कौन है? नाम है ना उनके, वो लेडीज लोगों के पास भी है, और चाहे तो तुम बोलोगे तो हम तुम्हारे सामने उसको प्रूफ करके दिखाएंगे लोगों को। तो वही आम जनता और सरकार भी जानना चाहते हैं ना। बोलने से बहुत लोग कुछ भी बोल देते, लेकिन अगर वो सामने आता है तो मैं आपको वादा देता हूं कि मैं सच्चाई दिखाने के लिए तैयार हूं, है ना। एक नेट कैपी वाले है 2-4 नए, मैं वैसे लाभार्थी के माध्यम से उनके पास पहुंचने के लिए तैयार हूं और उनसे भी कांटेक्ट करेंगे हम कि जिस लोगों से उन्होंने भ्रष्टाचारी करके उन लोगों को फंसाया है, उन लोगों से हम पैसे वसूल कर लेंगे और अधिकारियों को भी कंप्लेंट करेंगे। और ये जो 2-2 दिन, 1-1 दिन वहां रात दिन बहू बेटी माँ बहन बैठ रहा है, बहुत लोग को परिवार छोड़ के बच्चे लोग को आना पड़ते, काम धंधे छोड़ के आना पड़ते, तो उसके लिए आप लोग मानने के कोई इंतजाम होना चाहिए। देखो, यहाँ पर सगळ्यात मोठी अडचण अशी आहे भंडारा जिल्ह्यामध्ये, इमारत बांधकाम शासन आणि प्रशासन या दोघांच्या बी नियोजन करून हा काम वाटप करायला पाहिजे होतं। भंडारा जिल्हा सेंटर पडते, पण इथं इमारत कामगारांच्या माध्यमातून तालुक्या वाईज हा पेटी वाटपचा कार्यक्रम घेतलं राहतं, तर भंडारा जिल्ह्यात इतकी मोठी पब्लिक जमा नाही झाली राहते आणि धावपकड इतकी तयार नाही झाली राहते। त्या अडचणीचे कारण म्हणजे इथले प्रशासक आणि शासन आणि बांधकाम इमारतीचे कामगार लोक एका भंडारा जिल्ह्यात ठेवण्यापेक्षा तालुक्या वाईज वाटलं राहतं। त्या पवनीची महिलांना पुरुष कामगार माणूस तो भंडारा नाही का, तो तिथंच राहून हे इतकी मोठी परिस्थिती निर्माण होत आहे, त्या महिलांच्या मागे डोकेदुखी वाढत आहे, ते यातला प्रशासक आणि शासन हे जबाबदार आहे। मैं देखा हूं बहुत बार इतने भीड़ होते कि रोड तक लोग खड़ा हो जा रहे हैं पेटी के लिए। कसं आहे साहेब, गरीब माणूस जे कामगार वर्ग राहतात, वनमजुरी करणारे, त्यांना आशा राहते
का मला पेटी मिळाल्या पाहिजे आणि ज्या शासनाच्या योजना आहेत कामगार इमारतीच्या माध्यमातून त्यांचा लाभ त्यांना मिळाला पाहिजे. पण इथं असे आहेत का दलाल लोकांच्या माध्यमातून भ्रष्टाचाराला फायदा होऊ मला आणि जो ओरिजिनल कामगार आहे महिला वर्ग किंवा पुरुष वर्ग त्यांना तो लाभ मिळत नाही. मैं आपसे एक लास्ट क्वेश्चन करना चाह रहा हूं. ये काम जो अभी हो रहा है पेटी वाटप, ये इलेक्शन से पहले भी हो सकता था. इलेक्शन नजदीक आ रहा है और अभी पेटी वाटप हो रहा है, इसमें कोई राजनीति तो नहीं है. इथं आता तुम्ही बोलल्या या विषयावर मी अनुषंगाने एक चर्चा करतो या विषयाच्या. आता लाडकी बहीण म्हणून एक योजना आणला त्यांना. त्या लाडक्या बहिणीचा विचार करून त्यांना 1,500 रुपये देत आहेत. खूप मोठा उपकार नाही करू नये त्या महिलेवर. इथं भंडारा जिल्ह्याची परिस्थिती अशी आहे का पंतप्रधान आवास योजना हे घरकुल लाभार्थ्यांना निवाराची गरज आहे, शिक्षणाची गरज आहे, पाण्याची गरज आहे. आज आपल्या स्थानिक नळाला पाण्याची अशी दुर्गंधी वास येत आहे, तो पाणी पिऊ शकत नाही. त्याचा विचार नाही सरकारला. इथं आमदार खासदार सगळेच आहेत पण त्या विषयावर कधीच लक्ष नसते कोणाच्या सामान्य गरीबाच्या. आज घरकुलला 1.48 मिळत आहे. 1.48 घरकुल तयार होते का? एका 1.48 मध्ये घरकुल तयार होते का बांधकामाच्या? त्या महिलाला 1,500 रुपये देऊन सन्यात तेच तुम्ही 3,000 रुपये तिथं वाढवून द्या ना गरीबासाठी. यानी आपका कहना है एकदम आईने की तरह साफ है कि यानी सब चीज में राजनीति हो रहा है जनता के साथ. सगळ्यात मोठी गोष्ट इथं राजकारण करून वाले समाजसेवा काही उद्देश नाही. फक्त सामान्य जनतेला दिशाभूल कशी करावा या सरकारचे नियोजन चालू आहे. मैं आपसे एक लास्ट क्वेश्चन कर रहा हूं. भंडारा जिले में बहुत तरह के चर्चाएं हो रहे हैं. भंडारा सीट शिवसेना को जाएगा, उद्धव साहब का पार्टी को, कि कांग्रेस को जाएगा? आज मैं शिवसेना को जुड़ा हूं तो मैं शिवसेना की बात बोलूंगा और जो भी टिकट का निर्णय है माननीय उद्धव बाला साहब ठाकरे निर्णय लेंगे. हमारे कहने से नहीं होगा वो. जो उद्धव बाला साहब ठाकरे जो निर्णय देंगे उसका हम पालन करेंगे. एसएनएन न्यूज चैनल से ललित बोंद्रे ने खुलासा किया लाड़की बहन से लेके पेटी वाटप से लेके सब कुछ ये जनता को एक अलग दिशा में ले जा रहा है. और जो एजेंट लोग हैं गरीब लोग से 3 से 5 हजार ले रही है, इनका आरोप है. और जो लोग गरीब को मिलना चाहिए उसको नहीं मिल रहा है, जो लोग को मिल रहा है वो पैसे के बल में मिल रहा है. एसएनएन न्यूज चैनल से मैं सैयद जाफरी, भंडारा.